नमस्कार, माझं नाव स्मिता संवेद मठपती आणि माझ्या नाट्यछटेचं नाव आहे वजना तुझी ऐशी तैशी. 1 ग्रॅम घटवू बाई 2 ग्रॅम घटवू, 2 ग्रॅम घटवू बाई 3 ग्रॅम घटवू, किलो 1000 ग्रॅमचा हसेल काटा वजनाचा, होईल माझी सरशी वजना तुझी ऐशी तैशी. काय म्हणता, फारच मनावर घेतलंय. अहो घेऊ नको तर काय करू, अशी डोक्यात गेली ना ती माझ्या. अहो कोण म्हणून काय विचारता, तीच ती चवळीची शेंग. अहो म्हणजे काय झालं, मागच्या आठवड्यात आमच्या बच्चूच्या शाळेमध्ये पेरेंट टीचर मीटिंग होती. सगळे पेरेंट्स म्हणजे मोस्टली आयाच जमल्या होत्या. तर त्या सगळ्या, कोणी कोबी, कोणी फ्लॉवर, कोणी भोपळा, कोणी दुधी, मध्येच एक चवळीची शेंग नवीन दिसली. मग मी तिला विचारलं, न्यू ऍडमिशन? तर तिची दंतकांती विलगत म्हणते कशी, येस आंटी. आंटी व्हॉट? अहो हिचा मुलगा माझ्या मुलाच्या वर्गात आणि मी हिची आंटी. मान्य आहे मला, माझे थोडेसे गाल वर आले, थोडंसं वजनही वाढलंय, पण म्हणून मी हिची आंटी? गालातून हडवर आलेल्या हिच्या जिभेला काही हाड? कापलं उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. आंटी म्हणे आंटी. म्हणूनच मी ठरवलंय, पुढच्या पीटीएम पर्यंत हिच्यापेक्षा डब्बल चवळीची शेंग होऊन दाखवते की नाही बघाच. अगं बाई, चुकलं वाटतं काहीतरी. डब्बल चवळीची शेंग म्हणजे हिच्यापेक्षा जाडच. नाही, मग हिच्यापेक्षा अर्धी चवळीची शेंग. अहो पण अर्धी चवळीची शेंग म्हणजे मी दिसणारच नाही. नाही नाही नाही, नकोच ती तुलना. अहो तुम्हाला सांगते, ही तुलना फार वाईट. तसे मी फार जाड कधी नव्हतेच, पण या तुलनेमुळे माझी जाडी फार जाणवते. काय? कोणाशी तुलना? अहो आमच्या यांच्या बरोबर. आमचे हे अगदी पहिल्यापासून हडकुळे. कितीही खा, कितीही बैठक काम करा, पण यांच्या अंगावर 1 mm सुद्धा मांस कधी चढत नाही. नाहीतर आम्ही, अहो साधं पाणी प्यायलो तर तूप होऊन पोटात जातं, आणि हे लोक तूप प्यायले तर पाणी होऊनच जातं. काय नशीबवान असतात नाही काही लोक. तसं तर त्या लॉकडाऊननी सगळा घात केला. म्हणजे काय व्हायचं, मी रोज चटकदार पदार्थ, नवीन नवीन रेसिपीज बनवायचे. सगळे अगदी भर पेट खायचे, पण ते दिसायचं फक्त माझ्या अंगावर. आमचे हे आणि आमचं बच्चू मात्र जैसे थे. आणखी नवीन पदार्थ बनवण्याचा यांचा आग्रह, आणि वजन मात्र माझंच वाढत गेलं. पण आता मी जिम जॉईन केली आहे आणि डाएट सुद्धा फॉलो करते. तसं तर योगा सुद्धा केलं होतं जॉईन, पण अहो तिथलं वातावरण बघून पहिल्याच दिवशी सोडून दिला क्लास. म्हणजे काय झालं, गेल्या तिने आम्हाला ओंकार करायला सांगितला. मग आम्ही सगळे शांतपणे ओम म्हणत होतो. तेवढ्यात कोणीतरी रेड्यासारख्या भसाड्या आवाजामध्ये ओ म्हणतोय. मला तर बाई हसायलाच घ्यायला लागलं. तिने बघितलं की आमच्याकडे डोळे वटारून. नंतर ती काय म्हणाली, मी आता तुम्हाला श्वास घ्यायचा कसा आणि सोडायचा कसा ते शिकवते. मी म्हणलं, अगं बाई, मग इतकी वर्ष मी काय घेते आणि काय सोडते? मला काय बाई ते पटलं नाही. शिवाय ते मांडी घालून खाली बसणं, उठणं, किती ते अवघड. पूर्ण महिन्याची फी भरली होती, पण सोडला क्लास. पण माझ्या जिमची इन्स्ट्रक्टर पण काही कमी नाही हो. अहो गेल्या घालते वजनाच्या काट्यावर आणि मग पंचनामा सुरू. 2 ग्रॅम वाढलंय वजन. काल काय खाल्लं होतं, डाएट फॉलो केलं नाही वाटतं, आणि मग नंतर अशी ताबडवून घेते, काही विचारू नका. कमरेचा काटा पार ढिला होऊन जातो. आणि दुसऱ्या दिवशी
दांडी मारावीच लागते. अहो एवढ्या कॅलरीज खर्च होतात. माझ्या तर बाई पोटात खड्डाच पडतो. मग तो पुन्हा कॅलरीजनी भरावा लागतो. आमचे हे बोलवतात वाटतं. हा काय हो, काय म्हणता? काय तुमच्या ऑफिसची पार्टी आहे? हे बघा आता, म्हणजे मी मनापासून काही करायचं ठरवलं ना की 800-1760 विघ्न येतात. पण तसं तर पुढच्या महिन्यात भाच्याची मुंज, नंतर मैत्रिणीच्या मुलीचं लग्न, बाबांची 70, ताईच्या घराची वास्तुशांत. अहो म्हणजे काय, तर जेवणावेळी उठणारच. आणि माझा प्लॅन फसण्याची लक्षणं. दुसरं काय, तर मला काय वाटतं, पुढच्या पेटीएम पर्यंत नाही तर पुढच्या वर्षीच्या पेटीएम पर्यंत मी नक्की होईन चवळीची शेंग. तुम्हाला काय वाटतं? तोपर्यंत जाऊ दे, वजना तुझी ऐशी तैशी. धन्यवाद.